नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. खूप छान अशी ही भाजी तयार होते. त्यासाठी मी ते शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. यामधील शेंगा निवडून आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर कोवळ्या शेंगा इथे मी घेतलेल्या नाहीत. अशा प्रकारे साल काढून शेंगा मी कट करून घेतलेल्या आहेत आणि या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. शिजवण्याआधी आपल्याला शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. पाव चमचा हळद टाकायची आहे आणि त्यानंतर धुवून घेतलेल्या शेंगा कढईमध्ये आपल्याला टाकून परतून घ्यायच्या आहेत. 1 मिनिट या शेंगा परतून घेऊ. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर इथे मी अर्धं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धं नंतर भाजीमध्ये सुद्धा टाकणार आहे. तर मीठ टाकल्यानंतर शेंगा थोड्याशा परतून घेऊ. आता यामध्ये आपण पाणी टाकू. शेंगा बुडतील इतकं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे. शेंगा बुडतील एवढं पाणी मी इथे टाकलेलं आहे, पाहू शकता. पाणी टाकल्यानंतर शेंगा थोड्याशा मिक्स करून घेऊ आणि या शेंगा आपल्याला झाकण ठेवून अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत. जास्तसुद्धा आपल्याला शेंगा शिजवायच्या नाहीत, कारण रश्श्यामध्ये सुद्धा आपल्या शेंगा थोड्याशा शिजल्या जाणार आहेत. इथे अर्धवट शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत. आता आपण वाटणाची तयारी करू. तर इथे तव्यावरती मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यावरती थोडेसे खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खोबऱ्याचे काप सोनेरी रंगावर भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला धने टाकायचे आहेत. तर इथे 1 चमचा मी धने घेतलेले आहेत. धनेसुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि धन्यामध्येच मी थोडेसे फुटाणेसुद्धा टाकलेले आहेत. छोटी 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत. ते फुटाणे मी इथे टाकलेले आहेत. फुटाणे आधीच भाजलेले असतात, त्यामुळे धने भाजत आले की फुटाणे टाकायचे आणि भाजून घ्यायचे. तर इथे आपलं वाटण भाजून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. थोडीशी मी यामध्येच अद्रकसुद्धा टाकलेली आहे, पाहू शकता. आता थोडीशी कोथिंबीर टाकू आणि भाजून घेतलेला आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे. चूल जर असेल तर तो चुलीमध्ये सुद्धा तुम्ही हा कांदा भाजून घेऊ शकता किंवा गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता. आता हे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ. वाटण आपल्याला थंड झाल्यानंतरच बारीक करायचं आहे. गरम असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण अजिबात बारीक करायचं नाही. तर इथे थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण टाकलेलं आहे आणि भाजलेला कांदा टाकलेला आहे. कांद्याचा मूळ भाग काढून घेतलेला आहे आणि पाणी न टाकता आधी बारीक केलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा बारीक करून घेऊ. जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक इथे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, छान असं बारीक आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण भाजी फोडणीला टाकू. तर इथे कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल चांगलं तापलं की ठेचून घेतलेला यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. तर लसणाबरोबर तुम्ही ते थोडंसं खोबरं कुटून टाकलं तरी चालतं. खोबरं आणि लसूण अशा प्रकारे तेलामध्ये टाकलं की भाजीसुद्धा छान तयार होते. लसूण थोडासा परतला की त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे. वाटणसुद्धा आपलं छान भाजलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळसुद्धा आपल्याला वाटण परतत बसायची गरज नाही. तर इथे थोड्या वेळ आपण हे वाटण परतून घेऊ. इथे आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर 1 चमचा मी लाल मिर्च पावडर, त्याचबरोबर पाव चमचा हळदसुद्धा टाकलेली आहे. 1 चमचा मी मटण मसाला टाकलेला आहे. 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि जे मी अर्धवट मीठ ठेवलेलं होतं शेंगा शिजवताना, ते मीठ मी इथे टाकलेलं आहे. तर छान असे हे मसाले पुन्हा परतून घेऊ. 1 मिनिटभर छान असं परतून घेऊ. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या शेंगा आणि त्यामधलं पाणी टाकायचं आहे. वाटण आणि शेंगा छान असं मिक्स करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यालासुद्धा थोडंसं वाटण चिटकलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा धुवून आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे. आणि भाजी तुम्हाला जास्त बनवायची असेल तर इथे तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे छान अशी आपल्या भाजीला तरीसुद्धा येते आणि छान अशी आपली भाजी बनली जाते. तर थंड पाणी न टाकता गरम पाणी इथे टाकायचं आहे. इथे घट पातळ तुमच्या आवडीनुसार भाजी तुम्ही पाहायची आहे आणि त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर झाकण ठेवून भाजीला उकळी येऊ देऊ.
इथे पाहू शकता छान अशी भाजीला आपल्या उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. इथे तुम्हाला आता भाजी थोडीशी पातळ वाटत असेल, पण आपण फुटाणे टाकलेले आहेत. फुटाण्यामुळे ही भाजी थोड्या वेळाने घट्ट होते. तर कट करून घेतलेली कोथिंबीर टाकल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर 4-5 मिनिटानंतर इथे पाहू शकता भाजी थोडीशी आपली घट्ट झालेली आहे. तरीसुद्धा छान आलेली आहे. आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. इथे मी गॅससुद्धा बंद केलेला आहे. शेंगासुद्धा पाहू शकता छान अशा आपल्या शिजलेल्या आहेत. पहिल्यांदा आपण शेंगा शिजवताना अर्धवट शेंगा शिजवलेल्या होत्या, त्यामुळे इथे रश्श्यामध्ये सुद्धा शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत. आता कढईमधून मी भाजी काढून घेतलेली आहे आणि छान अशी भाजी दिसत आहे. पाहू शकता छान अशी तरीसुद्धा आलेली आहे. तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान अशी लागते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली. आणि भाजी नक्की करून पहा. ही भाजी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.